तर मित्रांनो, परत एकदा आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पिंपळगाव या पट्ट्यामध्ये आलेलो आहोत. तर पुष्कळ दुरून एक जोडी आलेली आहे आणि जो बैल तुम्हाला दाखवत आहे तो त्या एरियातला टॉपचा बैल आहे आणि त्याचे नाव आहे बजरंग. तर तो आपल्यासोबत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपले नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला या मालकांसोबत व्हिडिओ. नमस्कार दादा. नमस्कार. सरादादी सर्वांना नाव सांगा. ह्या बैलाचं नाव बंशी आहे. म्हणजे हां. कुठली खरेदी आहे दादा? आहे ही खरेदी म्हणजे लहान असतानाच घेतलेला होता बैल. बनशी. हां. आणि बैलाच्या मालकाचं नाव अशोकराव पाटील घारफळ. आणि जिल्हा कोणता आहे दादा? जिल्हा यवतमाळ, तालुका बाबुळगावमध्ये. यवतमाळ आणि तालुका बाबुळगाव. हां. किती मैदान झाले दादा या बैलांचे? या बैलाने मागल्या वर्षीला सतत 21 मैदानामध्ये पहिला नंबर केलेला आहे. 21 मैदान. म्हणजे किती फूट मैदान असतं ते तुमच्याकडे? आमच्या इकडे कमी असतं 350-400 फुटाचं. 600 फुटापर्यंत असतं. दातात वगैरे किती आहे दादा हा बैल? आता दाताला 6 दात झालेला आहे. 6 दात झालेला. हां. तिकडे मागलं आणि यंदा कुठले पट केले आणि भरपूर पट केलेला. आता येत आम्ही बैरमच्या पटातून आता आलेलो आहे. बैरमला किती नंबरला होता दादा? बैरमला एक 9वा नंबर झाला आहे त्याला. 9वा नंबरला. कुठल्या बैलासोबत होता दादा? घरचीच जूट आणलेली होती. घरचीच जूट आणलेली होती. हां. आणि आता पिंपळगावला आला तर कधी निघाला दादा तुम्ही? काल आम्ही सकाळी निघालेलो होतो 9 वाजता. 9 वाजता. हां. आणि रात्रीला पोहोचलो इथे. किती बैल आणल्यात दादा? आम्ही 3 बैल आणलेले. 3 बैल आणल्या. हां. आणि चला दादा त्या बैलाकडे चला. ह्या बैलाचं नाव बजरंग आहे. आज बजरंग आहे ना दादा? हा बैल. मित्रांनो बघू शकता टॉपला बैल खेळताय आणि आहे सांगत होता हा बैल आणि हे जोडी मागच्या वर्षीला सतत 21 मैदानाला आमची बैल 1 नंबरला पळालेली आहे. नागपूर जिल्ह्याला पूर्ण गाजवून टाकलेलं होतं. आणि थोडंसं काय आहे, ही बैल उन्हाळ्यात जास्त पळतात. उन्हाळ्यात तापणात जास्त पळतात. हिवाळ्याला थोडे कमी पळतात. त्यामुळे थोडेसे आता लेटचे नंबर चालू आहे बैलाला. नाही ते टॉपला बैल पळणार आहे दोन्ही. कोणत्या धुराला पळत असतो दादा? दोन्ही खांदी पळतो. दोन्ही खांदी. आणि तो पण दोन्ही खांदी पळतो. आता या वर्षी किती मैदान झाले दादा याचे? एक झाले 5-7 मैदान झाले असेल याच बैलामध्ये. याच बैला बरोबर. सध्या टॉपला मैदान कुठला करून आले दादा तुम्ही? आम्ही एक वणी जवळचं मैदान करून आलेलो आहे टॉपला. एक 3रा नंबर झाला आहे तिथं आम्हाला. 3रा. हां. आता इथून 4-5 दिवसाच्या आधीच मैदान झालं आणि तिथं आम्ही या बैलाने 3रा नंबर केला. आणि याच्या आधी बैरम मध्ये पण. हां. आणि बैरमला पण पहिलं नंबर. आज होता बैरमला. हां बरोबर. या दादा या बैलाकडे. या बैलाचं नाव मोहन आहे. मोहन आहे दादा. हां. ह्या बैल जास्त नाही पळालेला आहे. यावर्षी नवीन वासरू काढलेला आहे पळवासाठी. नवीन वासरू. हां. दातात वगैरे किती आहे दादा? दातात 4 दात आहे तो. 4 दात आहे. हां. कुठले मैदान केलं यावर्षी? यावर्षी एक गाव आमच्या गावाजवळचे 4-5 मैदानं केले आहे त्याच्यावर. जास्त मैदानं नाही झाली त्याला. आता कुठल्या बैलाबरोबर याच्या पैरा? अजून तर पैरा झालेला नाही. तर बघू एखादा चांगला बैल मिळाला तर हाणू त्याला. बाकी ते एक जूट आणायची आपल्याला घरची. आणि या बैलाला जो बैल मिळेल एखादा चांगला टॉपचा बैल तर आपण हाणू. याला पण स्पीड चांगली आहे, पण याला एवढ्या लंब्या रस्त्यात हाणलेलं नाही आहे. त्यामुळं थोडंसं आपण बघतोय की याला एखादा इकडचा बैल जर मिळाला तर आपण त्या पद्धतीने त्याचं नियोजन करू. पहिलाच मैदान आहे आणि लंब्या रस्त्यातलं याचं पहिला मैदान. नंबर सांगू दे दादा कोणा बघवायचे असेल तर. माझा नंबर आहे 90-22-38-57-81. मित्रांनो, बैलासाठी बैल लागत आहे पळवण्याकरिता पिंपळगाव पटामध्ये. आणि बैल बघू शकता तुम्ही, असा सुंदर बैल आहे. ज्यांना कोणाला पळवायचं असेल दादाचा नंबर आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. बैलाला स्पीड भरपूर आहे. बैल फक्त उजव्या खांदी पळतोय, त्यामुळे एक खांदी बैल पळतो. बाकी बैलाला स्पीड भरपूर आहे आणि लंबा पण पळतो. पण एवढ्या लंब्या रस्त्यात आपण पहिल्यांदाच हाणतो या बैलाला. डावीच्या बैल लागत आहे मित्रांनो. ठीक आहे, चालतं. धन्यवाद दादा. काय सांगाल बैलाबद्दल? बाकी सगळे बैल टॉपचे पळतात असं काही नाही. बैल 1 नंबरला पळतोय. म्हणजे आमच्या इकडच्या मैदानात तरी बैल चांगला पळत होता. आता इकडे पहिल्यांदाच आपण आलेलो या बैलाला घेऊन. धन्यवाद. ठीक.